तर विषय असा आहे की आज या भाऊनं डायरेक्ट मला स्वप्नच बिघडून टाकलं पोट्टे. मस्त आज स्वप्न पाहून आलं. तर कायचं होतं ते जाऊ द्या, तुम्हाला नाही सांगत मी. तर या भाऊले आज अकोटले सोडून द्यायचं होतं मला. अकोटले काही अकोला चालले होते ना, मग यायले मी सोडून द्यायला निघालो. तर हा गुड्डू यायला सोबत. मग गुड्डू आल्यावर आम्ही चौघं मी शिवमले घेतलं. शिवमले घेतल्यानंतर डायरेक्ट आम्ही अकोटमध्ये आलो. अकोटमध्ये आल्यानंतर मग या दोघांना आम्ही रेल्वे स्टेशनच्या रोडनं सोडून दिलं. मग यायच्या जवळून निघालो आम्ही. मग डायरेक्ट मी घरी जायसाठी निघालो. तर हा म्हणजे चल म्हणजे सावरेज मला कटिंग करायची आहे म्हणे. मी म्हटलं चल बा आता तू ये राहील तर फक्त आता चल म्हटलं. मग हे कटिंग करायला म्हटलं कटिंग मग यानं कटिंग केली याचं हे अलगच लागलं बा इथं. म्हटलं कर हेही करून घे तू. म्हटलं चाबी दे बाबू आता गाडी तर मीच चालवतो. मग गाडी घेतली डायरेक्ट. मग आलो घरी आल्या डबल अकोटले आलो बोट्यो. अकोटल्याला माझा मित्र सार्थक पात्रकर याला भेटलो गड्या. मग याच्यासोबत मी महेश स्टोर आलो. तर इकडे आम्हाला कपडे दाखवून न द्याल ते सारख्यानं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे बा आता दुसऱ्या दुकानात जाऊ. तेवढं आद्याला येतं. आद्याला म्हणत का रे आद्या इकडे कसा कपडे घ्यायला आलो म्हणे. हरेमाधववर आलो. हरेमाधववर आल्यानंतर इकडे कपडे घालून पाहिले काही पसंत आले ते घेतले बोट्यो. तिथून डायरेक्ट मग मी वापस जायसाठी निघालो. तर मग या भाऊल्या त्याच्या घरापाशी सोडून दिलं. म्हटलं चला भाऊ येतो आता कधी भेटतो काय माहीत. मग तेवढं तिकडे आपल्या गावच्या रस्त्याने बोट्टे दिसले. म्हटलं का रे तुम्हाला ब्लॉगमध्ये घ्यावं लागते हो म्हणे. मग नंतर या भाऊसोबत डबल मी सावरायला जायसाठी निघालो. कायले तर डबल येत आता आमच्या लोकांची कटिंग करायला लागेल ना बोट्टे. तर बोट्टे